सो नाव इन दिस व्हिडिओ वी आर गोइंग टू डिस्कस द 5th टॉपिक ऑफ पदार्थ विज्ञान सिरीज, ज्याचं नाव आहे युक्तिप्रमाण. ठीक आहे, इम्पॉर्टंट टॉपिक आहे. याच्यावरून आपल्याला एक क्वेश्चन तरी येतच असतो, एक SAQ कन्फर्म आपल्याला याच्यावरून येत असतो. ठीक आहे, तर हा युक्ती हा जो शब्द आहे हा कशापासून बनलेला आहे तर युज म्हणजेच काय जोडणे या धातूपासून तो बनलेला आहे. ठीक आहे, आता आपण बघू युक्तीची निरुक्ती काय आहे. तर युज्यते संबंधते अनेन इति युक्ती. म्हणजेच काय म्हटलं यांनी तर योजना करून अनेक हेतूंच्या संबंधाने होणारे जे ज्ञान आहे. ठीक आहे, म्हणजे अनेक हेतू असतात त्यामध्ये, त्यापासून होणारं जे ज्ञान असते आपल्याला त्याला काय म्हणतो असतो आपण ते युक्ती असं म्हणत असतो. ठीक आहे, यांनी काय म्हटलेलं आहे जे चरकाचार्य आहेत त्यांनी युक्ती हे स्वतंत्र प्रमाण त्यांनी आपल्याला सांगितले आहे. चतुर्विद्येच्यामध्ये काय काय सांगितलं त्यांनी, काय काय म्हटलेलं यांनी तर प्रत्यक्ष, नंतर अनुमान, नंतर आप्तोपदेश आणि फोर्थ काय सांगितलं त्यांनी तर युक्तिप्रमाण आपल्याला सांगितलेलं आहे. आयुर्वेदाने सुद्धा जे हेतू, लिंग, औषध या हे जे 30 स्कंद सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी युक्ती आणि योजनेची आवश्यकता काय आहे हे आपल्याला त्यांनी याच्यामार्फत सांगितलेलं आहे. ठीक आहे, त्यांनी काय म्हटलेलं आहे अनुमानम खलु तर्कयुक्ती अपेक्षः चरक विमानस्थान 4x4चा हा श्लोक आहे. यांनी काय म्हटलं याच्यामध्ये तर अनुमानप्रमाणे त्याच्यामध्ये यांनी समावेश केलेला आहे. कारण काय आहे तर अनुमान तर्क आणि युक्तीची काय करतो तर अपेक्षा करतो. ठीक आहे, म्हणून यांनी याला कशाच्या अंतर्गत घेतलेलं आहे तर अनुमान प्रमाणाच्या अंतर्गत त्यांनी युक्ती प्रमाणाला सांगितलेलं आहे. ठीक आहे, जे वैशेषिक आणि जे बौद्ध आहेत त्यांनी याला स्वतंत्र प्रमाण मानलेलं नाही, परंतु चरक यांनी जे आपलं युक्तिप्रमाण आहे त्याला स्वतंत्र प्रमाण म्हणून सांगितलं आहे. आता युक्तिप्रमाणाचं स्वरूप काय आहे. ठीक आहे, काय म्हटलं त्यांनी द्विविधमेव खलु सर्वं सच्चासच्च तस्य चतुर्विध परीक्षा प्रत्यक्ष, अनुमानम, आप्तोपदेश, युक्तिच्छेती. चरक सूत्रस्थान 1/17चा हा श्लोक आहे. इम्पॉर्टंट श्लोक आहे. काय म्हटलं यांनी तर चरकाने प्रत्यक्ष, अनुमान, उपमान आणि शब्द या 4 प्रमाणानंतर आयुर्वेदाने वैशिष्ट्य म्हणून युक्तिप्रमाण हे त्यांनी स्वीकारलेलं आहे. ठीक आहे, युक्ती का म्हटलेलं आहे तर युक्ती म्हणजेच काय तर प्रयोग. आपण सपोज एखाद्या औषधाची जर चिकित्सा देत असते त्याला त्यामध्ये काय करतो आपण युक्ती करत असतो वेगवेगळ्या. ठीक आहे, नंतर यांनी म्हटलेलं की चिकित्सकाला सुद्धा औषध योजना करण्यासाठी एका रोगाला लागू असलेले जे औषध आहे ते आपण दुसऱ्या रोगाला देऊ शकत नाही, कारण प्रत्येकाची जी प्रकृती आहे ठीक आहे ती कशी असते डिफरंट असते, प्रत्येकाची अग्नी डिफरंट असते. ठीक आहे, आपण त्यासाठी आपण जी दशविध परीक्षा करत असतो प्रत्येक पेशंटमध्ये. ठीक आहे, नंतर यांनी ते उदाहरण काय दिलेलं आहे आपल्याला तर जेव्हा म्हणतात जमीन सुपीक असेल, चांगली नांगरलेली असेल, नंतर ऋतू म्हणजेच काय शेत, बीज व योग्य काळी पेरणी आपण जर केली शेतामध्ये तर आपल्याला पीक कसं होतं नाही तर भरपूर आणि चांगलं पीक होतं. ठीक आहे, कशामार्फत जर त्याच्यामध्ये ऋतू, क्षेत्र, अंबू, बीज या चौघांचा संयोग व्यवस्थित झालेला असेल. ठीक आहे, तर आपण काय म्हणतो जे आपलं येणारं पीक आहे ते कसं असेल चांगलं होईल. यासाठी काय इम्पॉर्टंट आहे आपल्याला तर पिकाचं आपण अनुमान करत असतो. कोणत्या युक्तीवरून तर आपण जे ऋतू, क्षेत्र, अंबू, बीज आहे ठीक आहे हे कसं असलं पाहिजे पूर्ण तर चांगलं असायला पाहिजे हे. ठीक आहे, तेव्हाच काय म्हटलं त्यांनी अशी युक्ती जर आपण केली तर आपण अनुमान लावू शकतो की होणारं जे पीक आहे आपल्या शेतामध्ये तर ते कसं होईल चांगलं होईल. हेच आपल्याला गर्भोत्पत्तीमध्ये सुद्धा आपण म्हणतो ऋतू, क्षेत्र, अंबू, बीज म्हणजे गर्भाशय चांगलं असेल, बीज चांगलं असेल. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये जो होणारा गर्भ तयार होणार आहे तो पण कसा असेल तर चांगला असेल. ठीक आहे, असं आपण त्याच्याशी युक्ती करू शकतो, म्हणजे आपण त्याच्यामध्ये कोरिलेट करू शकतो. आता यांनी युक्तिप्रमाणाचं लक्षण काय सांगितलेलं आहे, व्याख्या सांगितली यांनी. इम्पॉर्टंट व्याख्या आहे, इम्पॉर्टंट आहे. काय म्हटलेलं आहे बुद्धी पश्यती या भावात बहुकारण योगजान. इम्पॉर्टंट आहे वर्ड, बहुकारण योगजान म्हटलेलं आहे. युक्ती स्त्रीकाला या ध्येया त्रिवर्ग साध्यते ये. चरक सूत्रस्थान 11/25चा हा श्लोक आहे. इम्पॉर्टंट श्लोक आहे. ठीक आहे, म्हणून मी तुम्हाला याच्यामध्ये जेवढेही श्लोक मी ॲड केलेले आहेत ते तुम्हाला इम्पॉर्टंटच आहेत. ठीक आहे, तर तुम्ही याच्यामध्ये श्लोक जर ॲड केला पेपरमध्ये तर तुम्हाला मार्क्स गेन करायला थोडंसं इझी जाईल. त्याच्यामुळे तुमचं एक्झामिनर आहे त्याच्यावर थोडासा सुद्धा प्रभाव पडत असतो त्याचा. काय म्हटलं यांनी युक्ती त्या बुद्धीला म्हणतात. युक्ती काय म्हटलेलं आहे युक्ती कोणत्या बुद्धीला म्हणतात जी बुद्धी अनेक कारणांची योगाने उत्पन्न झालेली आहे. ठीक आहे, किंवा अनेक कारणाने योगाने उत्पन्न झालेल्या भावाला ती बघते त्या बुद्धीला आपण काय म्हटलेलं आहे तर युक्ती म्हटलेलं आहे. ही युक्ती कशी म्हटली त्रैकालिक असते. त्रैकालिक म्हणजे कशी भूत, वर्तमान, भविष्य असं 3ही काळातील त्याला ज्ञान होते. नंतर यांनी काय म्हटलेलं आहे तर युक्तीमुळेच काय होते आपल्याला धर्म, अर्थ, काम आणि पुरुषार्थाची सिद्धी होते. ठीक आहे, नंतर काय म्हटलं यांनी बुद्धीला साध्याविषयीचे निश्चय ज्याच्यामुळे होते त्याला काय म्हणतो आपण तर युक्तिप्रमाण असं म्हणत असतो. ठीक आहे, एवढा याचा मिनिंग सांगितले ते. नंतर युक्तिप्रमाणाचे यांनी उदाहरण दिलेलं आहे. हा श्लोक इम्पॉर्टंट नाही आहे एवढा, पण तरी आपण बघून घेऊया. काय म्हटलेलं आहे जलकर्षण बीज संयोगात सस्य संभव युक्ती जडधातू संयोगात गर्भानां संभवस्तता मन्य
वाक्कमंथान संयोगात अग्निसंभव युक्तियुक्ता चतुष्पाद संपद व्याधी निर्वहणी चरकसूत्राचा 11/24 हा श्लोक आहे. काय म्हटलेलं आहे यांनी, अर्थ काय दिलेला आहे याच्या श्लोकचा, इम्पॉर्टंट आहे, जर मिनिंग जर आपण केला तरी ठीक आहे. काय म्हटलेलं आहे अर्थ, तर जल, भूमी, बीज, ऋतू यांच्या संयोगाने म्हणजे सस्य म्हणजे काय म्हटलं आहे धान्याची उत्पत्ती होते. त्याचप्रमाणे जर आपल्या शरीरामध्ये जर जे आपले षडधातू असतात, पंचमहाभूतात्मक शरीर आणि आत्मा यांचा जर आपला संयोग झाला असेल तर कशाची उत्पत्ती सांगितलं तर गर्भाची उत्पत्ती असं म्हटलेलं आहे. मंथ म्हणजेच काय तर मंथनासाठी उपयोगात आणलेले काष्ट किंवा रवी. मंथक कोणाला म्हटलेलं आहे तर मंथन करणारा जो पुरुष आहे त्याला काय म्हटलेलं आहे मंथक. तर मंथन म्हणजेच काय तर मंथनाची क्रिया, याच्या संयोगाने काय होते, या तिन्हीच्या संयोगाने तर अग्नीची उत्पत्ती होते. ठीक आहे. नंतर काय म्हटलं यांनी, आपले जे चिकित्सेचे चतुष्पाद आहेत कोणकोणते, वैद्य, परिचारक, औषध, योगी हे जर व्यवस्थित असतील तर त्यांची जर आपण योग्य जर युक्ती आपण चिकित्सा केली एखाद्या रुग्णावरती तर काय होतं आपल्याला त्याच्यामध्ये यश मिळते. नंतर काय म्हटलेलं आहे, त्यांनी व्याधीचा काय होतो नाश होतो. नंतर काय म्हटलं यांनी, वैद्य, परिचारक, औषध, रोगी जर उत्तम असतील तर त्याच्यामुळे काय होतो रोग बरा होतो. अशा प्रकारे आपण युक्तिप्रमाणामध्ये याला महत्त्व देत असतो. नंतर काय म्हटलं यांनी, तेच एक्झाम्पल आपण वरती बघितले तेच काय म्हटलं आहे, ऋतू, क्षेत्र, अंबुबी यांचा सुयोग्य संबंध असेल तर पीक कसं होते चांगलं होते. याहून आपण काय युक्ती करू शकतो की गर्भाशयामध्ये सुद्धा क्षेत्र काय कशाला म्हटलेलं आहे तर गर्भाशयाला म्हटलेलं आहे. नंतर ऋतूकाल योग्य असेल, स्त्रीबीज पुरुषबीज योग्य असतील म्हणजे उत्तम असतील. नंतर अंबू म्हणजेच काय रजोत्पत्ती योग्य असेल तर गर्भ काय असतो संभव असतो. अशी आपण काय केली युक्ती केली त्याच्यावरून वरच्या एक्झाम्पलवरून. ठीक आहे. म्हणजे अनेक हेतूच्या आधारे आपण काय केलं याच्यामध्ये तर निश्चय केला आहे. त्याला काय म्हणतो आपण तर बहुकारण योगजान. म्हणजे आपण यामध्ये एक हेतू न बघता आपण काय करत असतो अनेक हेतूंचा विचार करत असतो. इथे इम्पॉर्टंट पॉईंट आहे हा. ठीक आहे. आपण अनुमान प्रमाणामध्ये काय करतो फक्त एकच आपला हेतू कोणता असतो एकच हेतू असतो. पण युक्तिप्रमाणामध्ये काय करत असतो आपण तर अनेक हेतूंच्या सहाय्याने आपण एकत्रीकरण करून आपण काय करत असतो एखाद्या गोष्टीचा निश्चय करत असतो. आता युक्तिप्रमाणाचे वैशिष्ट्य काय सांगितलं यांनी तर आयुर्वेदाने भावरूप आणि अभावरूप अशा सर्व प्रकारच्या पदार्थाची परीक्षेसाठी प्रत्यक्ष, अनुमान, आप्तोपदेश, युक्ती या 4 प्रमाणांचा स्वीकार केलेला आहे. ठीक आहे. काय म्हटलं यांनी नेक्स्ट, शारीरिक आणि मानसिक रोगाच्या चिकित्सेसाठी सुद्धा युक्ती प्रमाणाच्या आधारावरच रोगाचे निदान, नंतर आपली युक्तीपूर्वक जे आपण चिकित्सा करतो तर चिकित्सेची व्यवस्थासुद्धा केली जाऊ शकते. नेक्स्ट काय म्हटलं यांनी, रोगी, व्याधी परीक्षा, चिकित्सा आणि भैषज्य कल्पना इत्यादीमध्ये सुद्धा युक्तीला काय दिलेलं आहे विशिष्ट त्यांनी स्थान दिलेलं आहे. ठीक आहे. नंतर याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे यांनी, अनुमान प्रमाण असताना आपण यांनी काय म्हणलं इथे तर अनुमान प्रमाणात काय करत असतो आपण हेतूच्या द्वारे साध्याचे आपण निश्चिती करत असतो. ठीक आहे. असं जर आपण सांगितलं तर आपण परत युक्तिप्रमाणाला का मानत आहे, आपल्याला गरज काय पडली परत युक्तिप्रमाणाला मानायची तर यांनी त्याचा आन्सरमध्ये सांगितलेलं आहे की अनुमानात काय करत असतो आपण तर एकाच हेतूच्या आधारे साध्याची निश्चिती करत असतो. पण युक्तिप्रमाणामध्ये काय करतो आपण तर अनेक हेतूंच्या सहाय्याने काय करत असतो साध्याची निश्चिती करत असतो. फॉर एक्झाम्पल इथे खूप इंटरेस्टिंग एक्झाम्पल दिलेलं आहे. काय म्हटलं यांनी, सपोज एखाद्या व्यक्तीचं अंग गरम लागत असेल आपल्याला. ठीक आहे. आपण जर अनुमान प्रमाणाने याला ठरवायचं झालं की याला ज्वर आहे असं आपण ठरवायलं तर आपल्याला फक्त एकच हेतू आहे. ते काय आहे आपल्याकडे हेतू तर याच्यामध्ये काय आहे याला अंग गरम आहे म्हणजे याला ज्वर आहे. ठीक आहे. पण असं अनुमान करता येत नाही. आता युक्तिप्रमाण काय सांगते तर अनेक हेतूने साध्याची निश्चिती काय करते तर संभव असते बनते. कसं म्हटलं यांनी तर अंग गरम आपल्याला 2 कारणामुळे होऊ शकते किंवा खूप कारणं असू शकतात अंग गरम होण्यासाठी. जसं की आपण खूप वेळ उन्हात उभं राहिलो किंवा उन्हात फिरून आलो त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला काय होते ज्वर होऊ शकते. ठीक आहे. म्हणजे ते काय म्हटलं परंतु ज्वर जो रोग आहे याच्यामध्ये काय असते तर अंग गरम असून पण आपल्याला स्वेद येत नाही. ठीक आहे. तर जेव्हा आपल्या बॉडीमध्ये आपल्याला लक्षणं दिसतील जसे अंग शूल असेल, जुंभा असेल, डोळ्याची आग होणे, निरुत्साह, अन्नद्वे तेव्हाच आपण काय म्हणू शकतो अनेक हेतूंद्वारे म्हणजे युक्तिप्रमाणाद्वारे आपण म्हणू शकतो की त्याला ज्वर आहे. केवळ एका हेतूच्या आधारे आपण असं म्हणू शकत नाही की या व्यक्तीला ज्वर आहे म्हणून. ठीक आहे. म्हणून आपल्याला युक्तिप्रमाणाची गरज भासली. नेक्स्ट काय याच्यामध्ये तर युक्तिप्रमाणाची आयुर्वेदात उपयोगिता आणि त्यांचे महत्त्व काय इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक प्रमाणाचं आपल्याला जे आयुर्वेदिक उपयोगिता आहे किंवा का आपण बघत आहे हे प्रमाण ते इम्पॉर्टंट आहे प्रत्येकाच्याचं. काय म्हटलेलं आहे आयुर्वेद हे एक चिकित्साशास्त्र आहे. प्रयोजन काय आहे आयुर्वेदाचं आपल्या तर स्वस्थ व्यक्तीच्या स्वास्थ्याचं रक्षण करणे. सेकंड काय आहे तर रोगाचा रोग दूर करणे. ठीक आहे. याच्यासाठी आपण काय करत असतो तर वेगवेगळ्या उपाय करत असतो. त्या उपायालाच काय म्हटलेलं आहे तर युक्ती म्हटलेलं आहे. म्हणजे आपली जी चिकित्सा आहे ती कशावर डिपेंड करते तर युक्तिप्रमाणावरच आपली अवलंबून असते. नंतर काय म्हटलं आहे आपण तर समदोषा समाग्निच्च समधातू मलक्रिया प्रसन्न आत्मेंद्रिय मनः स्वस्थ इत्यादी धियते.
सुश्रुतने हा श्लोक सांगितले. काय म्हटलं यांनी, जर आपल्या बॉडीमध्ये समधातू असतील, सममलक्रिया असेल, आपले जे आत्मा आहे ती प्रसन्न असेल, इंद्रिय प्रसन्न असेल, मन प्रसन्न असेल, ठीक आहे, तर आपलं जे आहे ते काय होईल, आरोग्य लाभेल आपल्याला. ठीक आहे, त्यासाठी आपल्याला हे जे 4 आहेत समदोष, समाग्नी, समधातू, मलक्रिया, याला काय ठेवावं लागेल, तर आपल्याला युक्ती करून त्यांना साम्यावस्थेमध्ये ठेवावं लागेल. ठीक आहे, म्हणजे असं काहीतरी आपल्याला चिकित्सा करावं लागेल जेणेकरून आपले जे दोष आहे, धातू आहे, अग्नी आहे, मल आहे, हे समावस्थित राहतील आणि जी समता आहे ती कशी राहील, तर प्रस्थापितच राहील. ठीक आहे, नंतर आपण आहाराची मात्रा, नंतर गुरु लघुद्रव्याचे देश, कालाचा विचार, व्यक्तीच्या प्रकृतीचा विचार, ऋतूचा, व्यक्तीच्या बलाचा विचार, ठीक आहे, त्यांचा अभ्यासाचा विचार करणे एवढं आपल्याला आवश्यक असते. नंतर काय म्हटलं यांनी, त्याच्या हित आणि अहिताचे विवेचन युक्ती प्रमाणाद्वारेच केले असते. जसं की आपण काय म्हणतो, स्वस्थ पुरुषासाठी आपण दिनचर्या सांगितलेली आहे, रात्रीचर्या सांगितलेली आहे, ऋतुचर्या सांगितलेली आहे. हे सर्व कशावर डिपेंड आहे आपलं, तर युक्ती प्रमाणावरच आपलं आधारित आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे काय होईल, आपण जर या नियमांचं पालन केलं तर आपल्याला काय होईल, आपले स्वास्थ्य रक्षण करण्याची सफलता मिळेल किंवा आपण त्याच्यामध्ये यशस्वी होऊ. ठीक आहे, म्हणजे हे जे आहे समदोषा, समाग्नी, समधातू, मलक्रिया, हे कशावर डिपेंड आहे, तर आपल्या आहारावरतीच डिपेंड आहे. ठीक आहे, आणि कशाद्वारा करतो आपण, तर युक्ती प्रमाणाद्वारा. ठीक आहे, नेक्स्ट काय आहे, तर आपण ऋतूनुसार होणाऱ्या दोषांचा संचय, प्रकोप, प्रशम बघत असतो. तो पण कशाद्वारा असते, तर युक्तीपूर्वक आपण काय करत असतो, दोषजन्य विकारांपासून आपल्या शरीराचे काय करतो, रक्षण करत असतो. म्हणजे योग्य काळी आपण काय करत असतो, वमन, विरेचन, बस्ती पेशंटला अकॉर्डिंग त्याच्या प्रकोप याच्यामध्ये आपण त्या पेशंटला देत असतो. नंतर शारीरिक रोग तर असतात, जसं मानसिक रोगसुद्धा असतात, जसं की रजतम, त्या दोषापासून दूर राहायला पाहिजे. हे पण कशावर आधारित आहे, तर आपल्या युक्ती प्रमाणावरच आधारित आहे. नंतर आपल्याला सांगितले आहे, भिषक द्रव्यानुपस्थित रोगी पादचतुष्टयम गुणत्वकारम ध्येयम विकार विपशयांते. चरकसूत्रस्थ 9/3 हा श्लोक आहे. यांनी काय म्हटलेलं आहे, तर चिकित्सेला सुद्धा युक्ती प्रमाणाने यांनी सर्वप्रथम स्थान दिलेलं आहे. का म्हटलेलं आहे, हे प्रथम स्थान दिलेलं आहे कारण जे आपले चतुष्पाद आहेत, वैद्य, औषध, परिचारक, रोगी सुद्धा जेव्हा युक्तियुक्त असतील तेव्हाच ते काय करू शकतात, तर एखादा जो रोग झालेला असेल त्याला ते दूर करण्यामध्ये सफल होतात. म्हणजे जर वैद्य जो आहे तो स्मृतिवान असेल, युक्तिज्ञ असेल, जितेंद्रिय असेल, म्हणजे त्याला एखाद्या व्यक्ती झालेला रोग आहे तो जर तो दूर करू शकत असेल युक्तीने, म्हणजे तो कसा असला पाहिजे, तर ज्ञानवान असला पाहिजे. ठीक आहे, तेव्हा आपण काय करू शकतो, त्याची चिकित्सा व्यवस्थित करू शकतो. नंतर काय म्हटलेलं आहे, तर जे आपलं आपण औषधी देत असतो त्याच्यामध्ये सुद्धा युक्तीचं यांनी महत्त्व सांगितलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे युक्तियुक्त चिकित्सेच्या व्यवस्थेने आपण काय करू शकतो, तो रोगाचा रोग बरा करू शकतो. ठीक आहे, म्हणून आपण आपलं जे आयुर्वेद आहे हे काय आहे, चिकित्साशास्त्र आहे, म्हणून आपण याच्यामध्ये युक्ती प्रमाणाला महत्त्व जास्त दिलेलं आहे. ठीक आहे, इथे जो इम्पॉर्टंट टॉपिक होता आपला युक्तिप्रमाण हा संपलेला आहे. इथे मी तुम्हाला जे इम्पॉर्टंट आहे ते सांगितलं. याच्यामध्ये आपल्याला क्वेश्चन डायरेक्ट येतो, याच्यामध्ये युक्तिप्रमाणाची व्याख्या लिहून युक्तिप्रमाणाची आयुर्वेदीय महत्त्व लिहा. तर तुम्हाला व्याख्या तर लिहायचीच आहे, एखादं उदाहरण पण ॲड करावं लागेल त्याच्यामध्ये. ठीक आहे, नंतर तुम्हाला याच्यामध्ये त्याची आयुर्वेदिक उपयोगिता लिहावं लागेल. ठीक आहे, इथे हा व्हिडिओ ह्या जे तुम्हाला नोट्स आहे त्या आयुर्नोट ॲपवरती उपलब्ध राहतील.